नमस्कार, मी संजीव साठे पाटील. आवाज कोणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. दुष्काळी परिस्थितीमध्ये मोसंबीच्या फळबागा कशा वाचवायच्या याविषयीचं सविस्तर असं मार्गदर्शन प्रत्यक्ष फील्डवर येऊन करण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर संजय पाटील सोयगावकर, फळ संशोधन केंद्र बदनापूर येथील संजय पाटील सोयगावकर आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी श्री मेघश्याम गुळवे साहेब, त्याचबरोबर मंडळ कृषी अधिकारी कल्याण शेदूर साहेब, सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आणि शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी आपण मार्गदर्शन मोसंबीच्या फळबागा कशा वाचवायच्या याविषयीचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी घेणार आहोत. धन्यवाद. तर सध्या जर आपण पाहिलं तर मागच्या मान्सूनमध्ये पाऊस कमी झालेला आहे, त्याच्यामुळे सर्वदूर पाण्याची टंचाई जाणवते आहे आणि तापमानाचा पारा देखील वाढतो आहे. मग या अशा स्थितीमध्ये ज्या फळबागा आहे त्यांना पाण्याची कमतरता जाणवते आहे. मग ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी आपण ज्या बागा जोपासलेल्या आहे त्या बागा जगवणं आपलं कर्तव्य आहे. मग कमी पाण्यामध्ये बागा कशा जगवायच्या याविषयी मोसंबी संशोधन केंद्र बदनापूर कृषी विभाग यांनी संयुक्तरित्या फळबागा जगवा अभियान सुरू केलं आहे. या मोहिमेचा उद्देश आहे की बाबा आपण या ज्या बागा जतन केलेल्या आहे या बागा जिवंत ठेवता आल्या पाहिजे. याच्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण या बागा जिवंत ठेवू शकतो. मग आपण नेहमी सांगत असतो की बाबा फळबागांना जर आपण आच्छादन केलं, आच्छादन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आच्छादनामुळे 50% पाण्याची बचत होते आणि जमिनीमधून पाण्याचं होणारं जे बाष्पीभवन आहे ते देखील आपल्याला टाळता येतं. म्हणून या बागेमध्ये जर हे गवत वगैरे कचरा ऊसाचं पाचट जर असेल, त्याचं जर आपण 10 ते 12 सेंटीमीटर जाडीचा जर थर टाकला तर निश्चितच आपल्याला त्या आच्छादनामुळे पाण्याची बचत होते. म्हणजे 2 पाळ्यामधलं अंतर आपल्याला वाढवता येतं. पुन्हा ते जे आच्छादन असल्यामुळे ते कुजून त्याचं खतसुद्धा तयार होतं आणि बागेमध्ये झाडाच्या खाली थंडावा तयार असतो. दुसरी गोष्ट की आपल्याला उत्पन्न घेण्यापेक्षा बागा जगवण्यावर भर द्यावा लागेल. कारण अशा अशी जी परिस्थिती असेल, पाण्याची टंचाई असेल, तर या परिस्थितीमध्ये झाडावरील जी फळं आहे ही फळं जर आपण काढून टाकली तर निश्चितच झाडाची पाण्याची जी गरज आहे ती कमी होते. म्हणून आच्छादन करणं, झाडावरची फळं काढणं या महत्त्वाच्या उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील. कारण झाडं उत्पादन घेण्यापेक्षा झाडं जिवंत ठेवणं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पण या बागा आपण 10 ते 12 वर्षाच्या बागा आपण जगवलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बागा सोडून देणं ते योग्य नाही आहे. म्हणून फळांची काढणी करा. दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळेस काय होतं की या पानांमधून पाणी बाहेर पडतं, म्हणून या पानावर काही बाष्प उत्सर्जके आहे. त्याचा जर स्प्रे केला, केओलिन आहे, याचा जर स्प्रे केला तर ते काय होतं की या पानावर एक पातळ फिल्म तयार होते. या पानाला पर्णरंध्र असतात, बारीक बारीक छिद्र असतात, त्याच्यातून पाणी बाहेर फेकलं जातं. मग हे पाणी बाहेर पडू नये म्हणून काय आहे, केओलिन सारखी काही बाष्पोत्सर्जक आहे केओलिन, त्याची जर फवारणी केली तर पातळ फिल्म पानावर तयार होते आणि ही फिल्म तयार झाल्यामुळे पानामधून वातावरणात बाहेर फेकणारं जे पाणी आहे ते झाडातच राहतं, बाहेर पडत नाही. तो एक फायदा आपल्याला करता येऊ शकतो. अजून आपल्याकडे पाण्याची कमतरता असेल जर वाटलं तुम्हाला का आपल्याकडे अजून पाणी कमी पडू लागलं, आपण आच्छादन केलं, आपण फळं रिमूव्ह करून टाकले, केओलिन फवारलं, अजून आपल्याकडे पाणी जर कमी पडलं असं वाटत असेल तर याच्यामध्ये आपण झाडाचा जो पानोळा आहे, पानोळा कमी करणे, म्हणजे अशा प्रकारे झाडाची छाटणी करायची की झाडाच्या पानांची संख्या आपण कमी करायची. म्हणजे कमी करत असताना काय केलं पाहिजे की झाडाची जी मधली फांदी आहे मुख्य ती जर काढून टाकली त्याच्यात दुहेरी फायदा होतो. एक तर पानोळाही कमी होतो आणि मेन फांदी काढल्यामुळे काय होतं की आतमध्ये सूर्यप्रकाश चांगला पोहोचतो. आता बऱ्याच काही ठिकाणी मोसंबी बागामध्ये बघा पिठा ढेकूनचा देखील प्रादुर्भाव आहे. आता ज्या ठिकाणी लाईट जर आतमध्ये गेला, हवा खेळती राहिली तर काय होईल, किडी व रोगाचा प्रकोप कमी होईल. हवा खेळती राहिल्यामुळे प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे झाडामध्ये अन्न निर्मितीची प्रक्रिया चांगली राहील. त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस चांगलं होईल, त्याला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. प्रकाश संश्लेषणामध्ये काय होतं की प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. झाडांच्या पानांना सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होती आणि झाड स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करते. याही पलीकडे अजून प्रॉब्लेम आला तर आपण मटका सिंचन सारख्या उपाययोजना करता येतात. एक 5 ते 7 लिटर क्षमतेचं मटकं जर आपण इथं जमिनीमध्ये काढलं आणि एकदा आपण भरून ठेवलं, त्याला वरतून झाकण ठेवलं, तिथं सुद्धा पाणी आपोआप मुळाजवळ झिरपत राहतं. म्हणजे तेही उपाययोजना आपल्याला करता येते. किंवा झाडाला ताणाच्या स्थितीमध्ये झाडं राहावी, झाडांना ताण सहन करण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोटॅशियम नायट्रेटचा जर आपण 2% स्प्रे घेतला, 20 ग्रॅम प्रति लिटर पाणी, याची जर फवारणी केली तरी झाडं ताणाच्या अवस्थेमध्ये अशी जर परिस्थिती असेल तर झाडं ताणामध्ये सहन करण्याची क्षमता पोटॅशियम नायट्रेटने तयार होते. सिलिकॉन असेल, पोटॅशियम नायट्रेट असेल, हे जर फवारलं आपण तर झाडं ताणाच्या अवस्थेमध्ये टिकून राहतात. पुन्हा याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं की जी मोसंबीची झाडं
बॉर्डरला आहेत आणि याच्यावर सूर्यप्रकाश पडतो खोडावर, अशा ठिकाणची खोडं तडकतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण उन्हाळ्याच्या दिवसात पांढरे कपडे घालतो. कशासाठी घालतो? लाईट रिफ्लेक्ट करतात, ते याच्यावर पडणारा लाईट रिफ्लेक्ट केला जातो. म्हणून काय की झाडाच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावणे, खोडाला आपलं हे असतं ना, पोते असतात बघा रटके, ते बांधणं, त्याला खोडाला बोर्डो पेस्ट लावणं, गवत बांधणं, अशा उपाययोजना आपण करतो. जर झाडं छोटी असतील अशा झाडांना आपण सावली करतो, नेटची शेड नेटची सावली करतो, की जेणेकरून रोपांचा प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाशी संपर्क येणार नाही. आणि तो जर नाही आला तर झाडामध्ये मॉइश्चर कॉन्झर्व होतं. आपण डोक्यावर रुमाल कशासाठी घेतो? आता ऊन लागू नये म्हणून, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्याला गार वाटतंय, कानाला गार वाटतं बांधला म्हणून अशा पद्धतीने कमी पाण्याच्या याच्यावर सुद्धा आपल्याला अशा परिस्थितीमध्ये बागा तंत्रज्ञानाच्या मदतीने जगवता येतात. त्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे फळांची संख्या कमी करणं, झाडाचा पानोळा कमी करणं, झाडावर केवलींसारख्या बाष्पोत्सर्गाची फवारणी करणं, झाडाखाली आच्छादन करणं. मध्ये जर ऊसाचं पाचट असेल, बऱ्याच ठिकाणी ऊसाचं पाचट लोक जाळून टाकतात. ऊसाचं पाचट जाळल्यामुळे पर्यावरणामध्ये प्रदूषण निर्माण होतं, पर्यावरणाची हानी होते. तेच पाचट जर आपण आणून बागेमध्ये टाकलं काय होईल? आच्छादन होईल, प्रत्यक्ष जमिनीचा आणि सूर्याच्या किरणांचा संपर्क येणार नाही, याच्यामध्ये अडथळा निर्माण होईल. याच्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे काय होतं की जमिनीमधलं जे ओलावा आहे तो टिकून राहायला मदत होते. बरं, ओलावा टिकण्याबरोबरच काय होतं की या जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणू असतात वरच्या थरामध्ये. मोसंबीच्या ज्या मुळ्या आहे आपल्या पांढऱ्या मुळ्या वरच्याच थरामध्ये आहेत. मग आपण तिथं पाचट टाकल्यामुळे काय होतं की ते जे सूक्ष्म जीवाणू आहे उपयुक्त, त्याची क्रिया क्षमता वाढीस लागते, ॲक्टिवेट होतात. ते जर असं तापमान राहिलं आणि जमीन जर अशी उघडी राहिली तर ते निष्क्रिय होतात, ते काम करत नाही, ते खतं शोषून घेत नाही जमिनीमधून, ते झाडाला मिळत नाही. आणि परिणामी काय होतं की फळांची सुद्धा गळ या स्थितीमध्ये जास्त होते. म्हणून जर आपण ऊसाचं पाचट टाकलं तर ते बहुउपयोगी आहे. ऊसाचं पाचट टाकल्यामुळे आच्छादनाचं काम ते करतंच, जमिनीमध्ये ओलावा टिकवून ठेवतं, पण जमिनीमध्ये असणारे जे उपयुक्त जीवाणू आहेत त्याची क्रिया क्षमता वाढवण्याचं काम ते जीवाणू करतात. आणि कालांतराने हे पाचट कुजतंय, कुजून त्याचं खत होतंय, ते जमिनीला मिळतंय, जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो, त्याची कार्यक्षमता जीवाणूंची वाढल्यामुळे ते खत वगैरे घेऊन झाडाला ते पुरवतात, झाडाच्या फळांची गळ होत नाही. आता पहा तुम्ही बऱ्याच ठिकाणी ओरड आहे, आंबा असेल, डाळिंब असेल, मोसंबी असेल, याच्यामध्ये गळ सुरू झाली आंबे बारामध्ये. बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आहेत, का गळ सुरू झाली? कारण आताची जी गळ आहे त्याचं कारण काय आहे की जी ओल आहे ती कमी आहे. ओल कमी असल्यामुळे झाड काय करेल? प्रत्येक सजीव काय करतो? जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करतो. मग झाडाला ओलच नाही, पाणीच कमी पडलं, अशा वेळेस काय करेल झाड? मग झाड काय करतं अशा वेळेस? आपल्या अंगावर जी काही फळं आहे आपल्यामध्ये ते विचार करतं की मला पाणी किती मिळतंय खालून, माझ्या अंगावर मग 100 फळं एवढी मी काही पोचू शकत नाही, ते विचार करतं, अर्धे फळं जाळून टाकतं. कारण प्रत्येक सजीव, झाड असेल, मानव असेल, कुठला प्राणी असेल, हा जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करतो, आपोआप गळ होते. हे जर थांबवायचं असेल, आच्छादन हे पाचटाचं आच्छादन जाळण्यापेक्षा जर आपण बागेमध्ये टाकलं त्याचं खतही होतं, जीवाणूची संख्या वाढीस लागते, आहे त्या जीवाणूची कार्यक्षमता वाढते, जमिनीमध्ये ओल टिकून राहते, अन्नद्रव्याचं झाडाला चांगलं होतं. कारण या स्थितीमध्ये काय होतं की झाडाचे अन्नद्रव्य घेण्याची क्षमता डाऊन होते, तापमान भरपूर वाढतंय सध्या ना. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अशा जर आपण उपाययोजना केल्या तर निश्चितच आपल्याला या तंत्रज्ञानाच्या मदतीनं कमी पाण्यामध्ये देखील फळबागा जगवता येतात. म्हणजे असा विचार कोणी करू नये की बाबा फळबागा आता काढून टाकायची चूक कोणी करू नये, कारण या जगवण्यासाठी आपण भरपूर कष्ट घेतलेले आहे. म्हणून यावर्षी अशा स्थितीमध्ये एखाद्या वर्षी उत्पादन नसलं तर हरकत नाही, परंतु बागा जगवण्यावर सर्व शेतकरी बांधवांनी भर देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगानंच हे अभियान कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं फळबागा वाचवा मोहीम म्हणा किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये फळबागा जगवा अभियान यासारखे उपक्रम यांच्या वतीने हाती घेतले जातात. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्या काही शंका असतील तर बघा, विचारा, म्हणजे लक्षात आलं असेल सगळं. गळची जास्त अडचण वाढली पण आता. हा, मग तापमान वाढू लागलं ना, पाणी असतानाच होती गळ. काय होतं झाडाची जी हे नेटच बुरशी का काय बुरशी थोडे होते काय होतं की मोसंबी ना आता ठीक आहे टेम्परेचर आहे, पण हा जो आंब्या बहार आहे हा ज्यावेळेस आपल्याला तोडायला येतो सप्टेंबर ऑक्टोबर त्यावेळेस पाऊस असतो, थंडी वाजते, त्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा भरपूर असतो. मग त्यावेळेस डेट सोडायचं कारण काय होतं की आंबे बहार जो आहे ना, जर पाऊस जर जास्त झाला, ज्या वेळेस दुष्काळ असेल म्हणजे पाणी कमी असेल, पाण्याची टंचाई असेल, त्यावेळेस मोसंबीच्या बागा चांगल्या येतात. मोसंबी पीक अति पाण्याला संवेदनशील आहे. मागच्या 2 वर्ष चांगली बरसात झाली, पाऊस जास्त झाला, मोसंबीमध्ये प्रॉब्लेम जास्त आला. तुमचं ऑब्झर्वेशन असेल ना.
हे की नाही? मग काय होतं याच्यामध्ये काय होतं की सतत जर मुळांच्या परिसरामध्ये ओल राहिली तर त्या ठिकाणी प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन याचं प्रमाण 5% कमी होतं. आपण ओली बनियन घाला बघा तुम्ही, काय होतं बघा, ओल सरा असलेलं बनियन जर घातली तर खाजवतो बुरशी, संध्याकाळपर्यंत बुरशी येते शरीरावर सुद्धा. मग सतत मोसंबीच्या परिसरामध्ये ओल असल्यामुळे त्या ठिकाणी प्राणवायूचं प्रमाण 5% कमी होतं. मग जिथं प्राणवायू कमी झाला तिथं काय होतं, आपण आता एका 2x2 4x4 रूममध्ये जर आपण 15 लोक बसतो तर काय होईल, दमट होतं ना, श्वास घ्यायला त्रास होतो ना. उठून जातो आपण बाहेर, जाऊ दे साहेब किती बोलू द्या, आपण चला म्हणतो बाहेर, बरोबर आहे ना, जनरल आहे ना. मग ते 5% ऑक्सिजन प्राणवायू कमी झाल्यामुळे त्या मुळांची दमकोंडी होते, दम कोंडला जातो मुळांचा. आणि मुळांचा दम कोंडल्यामुळे त्यांचं जे काम आहे, मुळांचं काम काय आहे, किंवा जमिनीमधून जे काही अन्नद्रव्य असं ओढायचं आजूबाजूचं आणि झाडाच्या खोडाला द्यायचं आणि ते खोड मग वरती देतं, हे की नाही, असं त्यानं काम. मग दमकोंडी झाल्यामुळे काय होतं की मुळांची निष्क्रियता कमी होते, त्याची जी कार्यक्षमता आहे ती कमी होते, मुळं निष्क्रिय बनतात. ते म्हणतात बाबा माझं इथं स्थिती ठीक नाहीये, मलाच प्राणवायू मिळत नाहीये, मी कुठं अजून जास्तीचं काम करू. अशा वेळेस मुळं काय करतात, स्टॉप करतात किंवा कमी प्रमाणात घेतात असं म्हणून. पण नेमकं त्याच वेळेला फळांची वाढ झालेली असल्यामुळे झाडांची अन्नद्रव्याची गरज जास्त असते, बरोबर आहे. जेवायला बसल्यावर मी एकच पोळी खाईल, तुम्ही 2 खाणार, तुम्ही 4 खाणार, बरोबर आहे ना, कशावर डिपेंड करतोय, आहे की नाही. मग अशा वेळेस नेमकं झाडाला अन्नद्रव्य तर जास्त लागतंय. जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबरचा पाऊस पडलेला असतो, जमिनीमध्ये भरगच्च ओल असते. म्हणून आपण काय करायला पाहिजे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये दर 15 दिवसाला बुरशीनाशकाची आळवणी 2 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा 2 ग्रॅम कार्बेंडेंजिन प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन झाडाच्या वयानुसार आळवणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सोडून द्यायचं काय अडचण नाही. हे जर आपण सोडलं तर त्यातले जे बॅक्टेरिया आहे बॅक्टेरियाला काही त्याला काही होत नाही, हे फक्त टार्गेट जे बुरशी तिलाच टार्गेट करते. म्हणून आपण काय आहे की प्रतिबंधात्मक उपाययोजना मोसंबी पिकामध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लक्षात आलं असेल ना, अशी काय आता काही लोक क्लोरो वगैरे सोडतात. क्लोरो सोडल्यानंतर मग हे क्लोरोची त्याला गरज नाही, जी बुरशी आहे ना त्याला बुरशीनाशकच लागेल. क्लोरो एक कीटकनाशक आहे, त्याचा काही उपयोग नाही ना. आता तुम्ही त्या अगोदर बोलले आपण आच्छादन करायचं जमीन, आता क्लोरो सारखे जर विषारी कीटकनाशक सोडलं, क्लोरो सोडायचं आपला प्रश्न चालला नाही. क्लोरो ते सोडते काही लोक नाही सोडायचं. मग आच्छादन करून सुद्धा त्याचा काही फायदा होतो का मग? कशा म्हणजे आच्छादन केल्यामुळे ओल टिकते ना, ओल टिकते, 50% पाणी बचत होते. जे पाणी तुम्ही 3 दिवसांनी द्यायला ते 12 दिवसाला दिलं तरी चालतंय. त्यातले जे बॅक्टेरिया जमिनीतले नाही काही नाही, त्याला त्या ऍक्टिव्हेट होतात. त्याच्यामुळे काय होतं, गांडूची संख्या वाढते, युजफुल बॅक्टेरिया वाढतात. जमिनीमध्ये 2 प्रकारचे जीवन असतात ना, उपयुक्त आहे आणि नॉन उपयुक्त सुद्धा आहे ना. असं थोडंसं प्रतिबंधात्मक उपाययोजना मोसंबीकडे पाहिजे, त्या प्रमाणात लोक करत नाहीत, करायला पाहिजे. आच्छादन करायला पाहिजे. आता एकट करून इथंच टाकून दिलं तर काय सोपं काम आहे ना. बरेच लोक म्हणजे की नाही गवत वाढलं की मोसंबी चांगली असं काही नाही. आपल्यालाही लक्षात येतं ना, ते कटर टाकून द्यायचं आच्छादन करून, सोप्या उपाय नाही. काय होतं आपल्याकडे लोक काय करतात, 4 एकर बाग आहे ना, पाणी पुरतं आहे ना, चालू द्या. नेमकं मे मध्ये संपलं की 4 एकर बाग सोडून देतात. मग मला काय म्हणायचं आता की तुम्ही 4 घेण्यापेक्षा आताच ठरवून घ्या की बाबा आपण 1 एकर पकडणार आहे ना, 3 एकरचे फळं तोडून फेकून द्या ना आजच, 1 एकरचे तर पैसे करा. काय मत तुमचं? असं नियोजन करावं लागेल ना आपल्याला. विरळणी करा ना. 3 वर्ष म्हणजे 3 वर्ष झाड आहे. 3 वर्षाच्या झाडावर फळच घ्यायला नको, त्याची अजून वाढच झाली नाहीये, लहान आहे ते बाल्यावस्थेत येते. मॅडम या दुसऱ्या मॅडम कुठे गेल्या? नाही गेले बॅनर काढून घेते. तर काय होतं की प्रत्येक झाडाचं एक शारीरिक वय असतं. आपण लग्न 21 वर्षी कावर करतो पोराचं? शासनाने ठरवून दिले ना नियम, मुलीचं 18 वर्ष वय, मुलाचं 21 वर्ष वय, म्हणून शारीरिक वाढ झाली पाहिजे. म्हणून प्रत्येक फळझाडाला फळधारणा केव्हा धरावी हे शास्त्र आहे याचं सुद्धा. त्याची वाढ तर पूर्ण होऊ द्या. सक्षम झाल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, झाडं अकाली वृद्ध होता. मग आपण म्हणतो 10व्या वर्षात बाग काढावं लागली, 12व्या वर्षात काढावं लागली. अगोदरचे लोक म्हणतात 25-25 वर्षाची बाग आहे, तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे काय आहे की झाडाचं तुम्ही घेऊ द्या, तुम्ही अर्धे फळं काढून टाका. कुठे तुमची बाग? काढून टाका अर्धे फळं तुम्ही, फायदा होईल. 2 वर्ष गडबड केली 10 वर्ष झालं. झाडं बनवा तुम्ही आधी ना, असं मला म्हणायचं. झाडं बनवून घ्या. तोच प्रॉब्लेम येऊ लागला आपल्याकडे ना. लोक काय करायला लागले, मोसंबी बाबा 4 वर्ष थांबावं लागते आणि डाळिंबाला 8 महिन्यात धरता येते, मग जाऊ द्या तिकडे मोसंबी. असं एक मतप्रवाह आहे बरं का लोकांमध्ये, असं होतंय. परंतु हे जर तुम्ही एकदा जर याची शारीरिक वाढ चांगली करून घेतली, झाडं बनवले ना, तर मोसंबी 30-35 वर्ष ही टिकते. काय मत आहे तुमचं? आहे का बरोबर आहे? बरोबर. असं आमच्याकडे 38 वर्ष पहा बरं.